मानवतेच्या कल्याणासाठी जो विष प्राशन करतो तोच शिव होय. शिव या शब्दात श, ई व असे 3 शब्द येतात. त्यात ई म्हणजेच शक्ती. जर माणसातील शक्ती निघून गेली तर माणसाचे श म्हणजेच प्रेत उरते. म्हणून शिव उपासना ही माणसाच्या जीवनातील गरज आहे. नमस्कार, मी कल्पना. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाशिवरात्रीबद्दल माहिती सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला सर्वप्रथम पाहूया 2025ला महाशिवरात्री कधी आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 ही तिथी समाप्त होईल. या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे, रुद्राभिषेक करणे आणि उपवास करणे हे केले तर याचे आपल्याला शुभ फळ मिळते. शिवरात्री दिवशी निशिता कालपूजेचे विशेष महत्त्व आहे. यावर्षी ही पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:27 सुरू होऊन मध्यरात्री 1:16 पर्यंत असणार आहे. पाहूया महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त. रात्रीच्या प्रथम पहाराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:43 सुरू होऊन ती रात्री 9:47 पर्यंत असणार आहे. रात्रीच्या द्वितीय प्रहाराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:47 सुरू होऊन ती मध्यरात्री 12:51 पर्यंत असणार आहे. रात्रीच्या तृतीय प्रहाराच्या पूजेची वेळ 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:51 पासून ते पहाटे 3:55 पर्यंत असणार आहे. रात्रीच्या चतुर्थ प्रहाराच्या पूजेची वेळ 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:55 पासून ते संध्याकाळी 6:59 पर्यंत असणार आहे. महाशिवरात्रीच्या पूजेचा विधी. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम नंदीचे दर्शन घ्यावे, कारण नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले. त्याची भक्ती पाहून भगवान शंकराने प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा आशीर्वाद नंदीला दिलेला आहे. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. शिवभक्ताने गळ्यात रुद्राक्षाची माळ व अंगावर भस्माचे पट्टे धारण करावेत. पिंडीवर अखंड जलधार असावी. अभिषेकासाठी रुद्र व शिवमहिमा यांचे पठण करून शिवसहस्त्रनामाचे पाठन करायचे व ध्यान करावे. शिवरात्रीचे नित्य, पक्ष, मास, योग व महाशिवरात्री हे 5 प्रकार आहेत. महाशिवरात्री दिवशी जागरण व पूजा करावी. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी 1 वेळ जेवण करून उपवास करावा व महाशिवरात्री दिवशी दिवसभर उपवास करून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान शंकराला नैवेद्य दाखवून
हा उपवास सोडावा. विवाहित महिलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. विवाहित महिलांनी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून मनामध्ये संकल्प करून व्रत करावं व भगवान शंकर आणि पार्वती मातेची पूजा करावी. या दिवशी पार्वती मातेला संपूर्ण शृंगार सामग्री अर्पित करावी. कारण असे म्हणतात, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह होतो. शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. महाशिवरात्रीचे व्रत आणि शिवजीची भक्ती मनोभावे केली तर भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. तुम्ही देखील महाशिवरात्रीचे व्रत मनोभावे करा. भगवान शंकराची कृपा आपल्यावर व्हावी अशी भगवान शंकराकडे मी प्रार्थना करते आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व आपले YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.